देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे आणि सराफ बाजाराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सोन्याच्या दराने जे आहे 1,03,000चा टप्पा गाठलेला आहे। तर दुसरीकडे चांदीने सुद्धा या ठिकाणी चांदीच्या दराने विक्रम करत चांदीने 1,18,000चा टप्पा गाठलेला आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आहे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये जे आहे सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी युद्धजन्य परिस्थिती होती, त्यानंतर टॅरिफ रेट जे लागू झालेत त्याचाही या सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाला। तर दुसरीकडे त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी ज्या घडत आहेत त्याच्यामुळे सातत्याने सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याने आता या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे आणि सोन्याच्या दराने पहिल्यांदाच जे आहे विना जीएसटी 1 लाखांचा आकडा गाठलेला आहे आणि जीएसटी सह सोनं जे आहे 1,03,000वर पोहोचलेलं आहे। नेमकं सोन्या आणि चांदीच्या दरामागची कारणं काय आहेत? जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासामध्ये हा आकडा पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीने गाठला आहे का? याची कारणं काय आणि ग्राहकांवर याचा काय परिणाम झाला हे बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार दादा, काय नेमकं कारण आहे तर सोन्याने पहिल्यांदाच आज विक्रम केला आहे, चांदीने पण चांदीच्या दराने विक्रम केला आहे? आज जीएसटी सकट सोन्याचा भाव 1,03,000 पर्यंत पोहोचला आहे आणि चांदीचा भाव 1,18,000 पर्यंत पोहोचलेला आहे। आजपर्यंत सर्वात हायेस्ट भाव आहे सोन्याचा आणि याचा एवढे भाव वाढायचे कारण जे जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू आहे, जिओपॉलिटिकल अनसर्टनिटी सुरू आहे, रशिया युक्रेन अमेरिका आणि रशिया आणि सोबतच जे टॅरिफ रेट जे परत जे लागू झालेले आहे सगळ्या कंट्रीजवरती त्याचाही हा इफेक्ट आहे। ज्या टॅरिफ रेटमुळे सोन्याचे भाव 80,000 ते 1,00,000पर्यंत गेले होते तो टॅरिफ रेट आता परत लागू झाला आहे। त्याच्यामुळे हा एक इफेक्ट आहे आणि पुढेच जर असं टॅरिफ रेट अजून बाकी कंट्रीजवर लागू झाले, रशिया युक्रेनचं युद्ध जर थांबलं नाही आणि इंटरेस्ट रेट जर वाढले तर कुठेतरी सोन्याचे भाव परत अजून 1,03,000 जे आहे हे अजून वाढायची शक्यता आहे। आणि दुसरीकडे युद्ध थांबलं, जिओपॉलिटिकल टेन्शन थोडं कमी झालं तर कुठेतरी सोन्यामधून इन्व्हेस्टमेंट निघेल आणि सोन्याच्यामध्ये एक शॉर्ट टर्म करेक्शन यायची शक्यता आहे। दादा, सोन्याचं आपलं जे मार्केट उघडलं तर सोन्याचे दर 99,300 रुपयांवर होते, परत सायंकाळी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली। एका दिवसात सोन्याच्या दरात कितीने वाढ झाली आणि सोनं 1,00,000वर पोहोचलं? हो, आज एकाच दिवसात आपण बघितलं तर सकाळी सोन्याचे भाव 99,300 पर्यंत होते, आता 1,00,000 रुपये, आता 700 रुपयाची वाढ ही काही तासातच झालेली आहे आणि ग्राहकांवरती याचा असा परिणाम पडला आहे की 1,00,000चा भाव माइलस्टोन आहे सोन्यासाठी। तर कुठेतरी हा हायेस्ट भाव आहे आजपर्यंत। तर एवढा हायेस्ट भाव झाल्यावर ऑफकोर्स ग्राहकांमध्ये थोडं एक कन्फ्युजन आहे। कुठेतरी ग्राहक असा विचार करतात आपण या भावात घेतलं तर भाव वाढेल की नाही, आपलं नुकसान होईल की थांबून घ्यायचं की जनरली लोक जून जुलैमध्ये भाव कमी असतात म्हणून एव्हरी इयर लोक सोनं घेतात, पण यावर्षी पहिल्यांदाच असं झालं की जून जुलैमध्ये सोन्याचे भाव एवढे वाढलेले तर ग्राहकांमध्ये एक कन्फ्युजन तर आहेच। सोबतच जे ग्राहकांचा असा एक वर्ग आहे की ज्यांनी मागे सोनं घेऊन ठेवलेलं आहे ते प्रॉफिट बुकिंग करत आहे, त्यांचं जे वाढलेलं सोनं आहे त्याचा प्रॉफिट कमवून घेत आहे। तर जळगावच्या सराफ बाजारातली ही परिस्थिती आहे की आतापर्यंतचे सर्वाधिक दर जे आहेत सोन्याचे 1,03,000 हे आहेत, तर दुसरीकडे चांदीने सुद्धा 1,18,000चा टप्पा या ठिकाणी गाठलेला आहे। त्यामुळे कुठेतरी निश्चितच जळगावकरांसाठी हे भाव जे आहेत ते विक्रमी आहेत। तर त्यामुळे खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांचा सोन्याची मोड करून प्रॉफिट बुकिंगकडे कल वाढल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।